शिंदेंच्या मंत्र्यांना फडणवीस ऑपरेट करतायत। शिंदेंचे मंत्री आज ना उद्या भाजपमध्ये जाणार, मदास दानवेंचा दावा। बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडून पर्दाफाश। कणकवलीतील समीर नलावडेंच्या घराच्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकासह तब्बल 1261 मतदारांची नावं यादीतून गायब। पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीतून वगळलं। यामागे भाजपचा हात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भालेकरांचा आरोप। आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार। प्रचाराच्या तोफा धडाडणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून प्रचाराचा धडाका। आजपासून पुढील 8 दिवस प्रचाराचा धुरळा। नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मैदानात। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर भाजपचं सद्बुद्धी द्या आंदोलन। तोंडाला काळ्या पट्ट्या लावून अमित साटम आंदोलनात सहभागी। भाजपच्या सद्बुद्धी द्या आंदोलनाला मनसेकडून प्रत्युत्तर। अटल बिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करून मनसेचं भाजपला उत्तर। तर अर्णव खैरेच्या मृत्यूवर भाजपचं नीच राजकारण। संदीप देशपांडेंचा हल्लाबोल। नवले पुलावरील अपघाताच्या घटनेचा निषेध। नवले पुलाच्या फोटोला हार घालून विधिवत दशक्रिया विधी करत प्रतिकात्मक आंदोलन। मुंबईच्या माहीममध्ये नवरंग कंपाऊंडमध्ये भीषण आग। रेल्वे रुळांजवळील झोपडपट्टी परिसरात आग। वांद्रेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ला ही आगीची झळ। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल। वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ। गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फाडले। गर्दीमुळे नियोजन कोलमडल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ। अल फलाह विद्यापीठाचं गेल्या दशकापासून दहशतवाद्यांशी नातं। 2008च्या बॉम्बस्फोटात अल फलाह विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर। अल फलाह विद्यापीठात शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली केमिकल्स आणि साहित्य बाहेर आणल्याचा संशय। पीठ गिरणीत युरिया दळायचा दहशतवादी डॉक्टर मुझम्मिल। चौकशीमध्ये माहिती उघड। मध्य प्रदेशातील उमरती गावात बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा। 4 कारखाने पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त। 47 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात। जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची हालचाल। जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात दिसले पाकिस्तानी ड्रोन। केंद्र सरकारकडून कामगार कायद्यात ऐतिहासिक बदल। 29 जुने कायदे रद्द करून 4 नव्या कामगार संहिता लागू। वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅज्युएटीचा हक्क। नोकरी पगारासह सुरक्षेची ही नवी हमी। देशातील कोट्यवधी कामगारांना फायदा। सिडकोकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर। अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्ण संधी। आज दुपारी 4 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात होणार। दिल्लीतील आत्महत्या प्रकरणी शौर्य पाटीलला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र सदन ते इंडिया गेट पर्यंत आज कॅन्डल मार्च। विद्यार्थी पालकांसह मराठी नागरिक होणार सहभागी। Thank you.